यानंतर एक ब्रेकिंग न्यूज येते। पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांना उपरती झाली। त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली। पोलिसांबद्दलच्या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही त्यांना समज दिल्याची माहिती आहे। पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात काय जगात कुठे नसेल असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं। माझ्या मुलापर्यंत पोहोचायच्या आधी तिला पहाडाचा सामना करावा लागणार आहे का? सोपं आहे का? पोलीसवाले काय करू शकत नाही? माझ्या घराची गाडी उडवायचा प्रयत्न केला, काय चौकशी झाली पोलिसांकडून? काहीच झाली नाही। अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा त्याचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना, तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा खलनीकरण आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना, तर सगळी गुन्हेगारी खतम होती। देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली। एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला, पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस साहस पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं। जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक्की होत असेल, तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो।